बऱ्याचदा कमेंटमध्ये आम्हाला विचारलं जातं, तुम्ही फिरणं, नोकरी आणि घर सगळं कसं मॅनेज करता? तर त्याचं उत्तर असं की आम्ही प्रत्येक सुट्टीच्या दिवशी फिरायला जात नाही. घरातली छोटी मोठी कामं, बाहेरची कामं, सगळ्या गोष्टी नीट प्लॅन करतो. कोणाला भेटायचं असेल तर ठराविक वेळ देऊन भेटणं आम्हाला आवडतं. असाच एक नियोजनबद्ध विकेंड आम्ही आखला होता. घरातली सर्व कामावरून बाहेर जायला निघालो. खरेदी हा आमच्यासाठी मोठा टास्क असतो, कारण आम्ही जेव्हा घरी नसतो तेव्हा कोणत्याही वस्तू कमी पडायला नकोत. उन्हाळ्याच्या दिवसात स्वतःची काळजी घेण्यासोबत मुक्या प्राण्यांची काळजी घेणेही महत्त्वाचं आहे. म्हणूनच मी सर्वांना विनंती करते की आपल्या आजूबाजूला अशी पाण्याची भांडी भरून ठेवा. आम्हाला मराठी कन्या परिवारातल्या मंडळींना भेटायला खूप आवडतं, त्यामुळेच वेळ काढून आम्ही बदलापूरला आलो. हे आहेत अजितदादा आणि अपूर्वाताई. इंस्टाग्रामवर त्यांनी आम्हाला संपर्क केला आणि भेटण्यासाठी बोलवलं. शहराच्या अगदी जवळ निसर्गाच्या कुशीत असणारं त्यांचं हे घर बघून खूप छान वाटलं. घराच्या आजूबाजूला बरीच झाडं आहेत. आम्ही गप्पा मारत त्यांच्या जागेत फिरत होतो. फिरताना आमच्या गप्पांमधून आम्हाला असं वाटलं की या जागेचा आपण अजून चांगला वापर करू शकतो. या जागेत आंबा, चिकू, नारळ अशी झाडं आहेत. बाजूला वर्षभर पाणी असलेला ओढा आहे, बोरवेल, 3 फेज लाईट आणि बदलापूर कर्जत हायवेपासून अगदी 100 मीटर लांबी जागा आहे. सर्व प्रकारे फायदेशीर ठरणाऱ्या या जागेत आपण मिळून काहीतरी करू अशी आमची चर्चा झाली. तुम्हाला पण निसर्गपूरक काहीतरी करायचे आणि अशी चांगली जागा मिळत नाहीये? या जागेचा काही फायदा होणार असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. शांत वातावरणात आम्ही दोघींनी खूप गप्पा मारल्या. रॉनी आणि जॉयसोबत थोडा वेळ घालवला आणि तिथून निघालो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओके, टाटा, बाय.